केलेला आहे, रवी श्रीगतीचा प्राणायाम केलेला आहे, स्वामी जनार्दन महाराजांचा मी शिकलेला आहे. माझं वय 64 आहे. आज माझं नाती आहे तिथं, माझा मुलगा मॅनेजर आहे भारत फौजला. माझी तिथे घरचे मंदिर ताईत बसलेले आहे. तर काय माहिती का, वयाला हरवायचं असेल ना तर छंद जोपासा, वयाला हरवायचं असेल ना तर तुम्ही मनसोक्त जगा. हे बघ, कोणी काय म्हणेल, सबसे बडा रोग क्या कोण क्या कहेंगे लोक काय म्हणतील त्याचा विचार नाही करायचा. आपल्याला वाटतं ना हसायचं ना हसायचं, बायकोला घ्यायचं, मस्त एखाद्या तिकडे जायचं, जंगलामध्ये जायचं, दोघांनी हास्य करत करायचं, काय अडचण नाही. त्याला समोरच पाहिजे असं काही नाही आहे, आणि हसलं पाहिजे प्रत्येकाने. चला तर मग आपण आजची स्टेप शिकूया. इंदुरीकर महाराज आहे ना, इंदुरीकर महाराज कीर्तन बघा महाराज, की जो माझे कीर्तन ज्यांनी पाहिलं ना त्याला म्हणे 6 महिने अटॅक येणार नाही. तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढणार आहे, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढणार आहे, तुमच्या ब्रेनमध्ये जे रसधातू एंजाईन आहे ते हास्याचे, ते ऑटोमॅटिक हसतच नाही लोक, आणि जे हसतच नाहीत ना त्याला अटॅक लवकर येत. लक्षात ठेवा, कारण त्यांचे हार्मोन्स पूर्ण डेथ झालेले असतात. चला आपण ताक, आपली आजीबाई पहिले ताक घुसळायचे माहिती आहे ना, ताक घुसळायची आमची आजीबाई पहिली. तर पहिलं आम्ही ताक घुसळायचं, ताक घुसळल्यानंतर आलेलं लोणी जी आहे ती लोणी एकामेकाला खायला घालायचं, नाही का, खायला घालायचं. कसं घालायचं की असं असं हा 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 करत खायला घालायचं, ठीक आहे ना. पहिलं आपण ताक घुसळून व्यायाम बी होतो आणि इडा पिला नाडी शुद्ध होणार आहे. या ना काका, या ना आतमध्ये या ना काका, नाक पूर्ण बंद, नाकानं श्वास घ्यायचा, इडा पिंगळा नाडी शुद्ध झाली पाहिजे. लोण्याचा गोळा, आणि आता मी खाऊ खाल्लेला आहे, लोण्याचा गोळा खाल्लेला आहे. तर तोंडामध्ये प्रत्येकाच्या गोळा आहे. आम्ही काय करतो, प्रत्येकाला सांगतो तू जास्त खाल्ला, तोंडामध्ये गोळा आहे. त्याच्यामुळे वृद्धापकाळच्या झुरमुळ्या ज्या तुम्ही शरीरावर निघून जाणार आहे. आता पुढचा आमचा जो हास्ययोग आहे, वृद्धापकाळ झुरमुळ्या, म्हातारपणच्या सुरकुत्या त्या निघून जाणार आहे. त्याला म्हणायचं मुख हास्य, तोंड बांधून हसणं करायचं आहे. तर लोण्याचा गोळा तोंडामध्ये आहे, मग तुमच्या गालामध्ये घ्यायचा आणि मी मुख हास्य करतोय. जे हसणार नाही त्याला एक दिवस नक्की हातवर चेंज करना.